सीतारामपूर येथे भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन व मिरवणूक काढण्यात आली। नंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केली। व गणित गायन सादरीकरण केले व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। आमचा दाबेला इतिहास आता पुन्हा पुढे येत आहे। मित्रांनो, मी तुमचं या ठिकाणी स्वागत करेल आणि धन्यवाद मानेल आणि तुमच्या सामर्थ्याला सलाम करेल की आपला इतिहास आता हळूहळू पुढे येतोय। तो इतिहास जेव्हा जेव्हा पुढे यायला लागला तेव्हा तेव्हा या सरकारलाही जाग आली। दिल्लीच्या तख्तावरती कधीच बिरसाचं नाव आपल्या समोर कधी आलं नव्हतं, पण जेव्हा इथला देशाचा युवा जागृत झाला तेव्हा मात्र दिल्लीच्या तख्तावरती आपले प्रधानमंत्री बिरसा मुंडाच्या नावाने घोषणा। माननीय बापूसाहेबांचं आपण भाषण ऐकणार आहोत। नंतर मुलींची पण काही भाषणं आहेत। सुंदर असा कार्यक्रम आहे। आवर्जून सगळ्यांनी थांबा। एक दिवस पोटला चिमटा लिहिला तर चाली जाईल थोडासा। आणि तो आपले सर्वांचे श्रद्धास्थान भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारक समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने येण्याचा योग मला मिळाला। त्याबद्दल मी मनस्वी आपलं सर्वांचा आभार मानतो। आपल्या गावाचं वैभव प्राप्त करून देण्याचं काम आपल्या आदिवासी संस्कृतीने केलं आणि ती आदिवासी संस्कृती जतन करण्याचं काम आपण केलं। मी या निमित्ताने आपल्याला म्हणजे आवर्जून सांगतो की मी जेव्हा आपल्या या व्यासपीठाकडे येत असताना आमच्या तरुण मित्रांकडून काही घोषणा देण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सुनील सीताराम चौधरी, नाशिक। प्रमुख पाहुणे माजी खासदार बापू हरी चौरे, अशोक बागुल, नाशिक, गणपत चौरे, पारगाव, बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे, शकुंतला पवार, कळवण, गणेश गावित, विजय बागुल, तुकाराम बहिरम, सरपंच उज्ज्वला चौरे, वासंती भोये, कल्पना चोरे, भीमराव भोये, ताराचंद भोये, पंडित भोये, गोकुळ भोये, सुकलाल चौरे, नामदेव ठाकरे, वंजी पवार, गुलाब भोये, राजू देवरे आणि बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष अण्णा गायकवाड, उपाध्यक्ष दीपक भोये व सर्व समितीचे सदस्य। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रतिभा चौरे यांनी केले व प्रास्ताविक राजमल भोये सर यांनी केले। पोलीस स्टेशनचे API बर्गे साहेब यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमात शेकडो आदिवासी बांधवांना व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।